वाह
आत्मा राम हृदय आली सद्गुरुनी कृपा केली निज वस्तू पैदाविली आनंदी आनंद पाहे तिकडे हा गोविंद सद्गुरुनी कृपा केली निज वस्तू पैदाविली निळा म्हणी मी निष्काम निळा म्हणी मी निष्काम समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्नीत पाणिं मंडलं मंडलानां तरुण तुलसी मालां कंजलं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि रंगकरू
प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मनी निवृत्तीदासो अवधारी जोजी जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो न तुझेच नाम उच्चारितो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची या जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला बळीवार सिद्धाईचा हरिओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वैतीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणं एकं नित्यं द्विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं वटिक्षेत्र निवासिनं तं नमामि वेदबिन्दान् वरिष्ठं आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका कीर्तनी उभी होती लोका कीर्तनी उभी होती लोका कीर्तनी उभी होती लोका हरी कथा बोलवे गोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणी जिने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जानन वाडी का अवतरला जयाची पुडी तया छत्रपतीचे चरणी नमन दंडवत विठाला कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग महाराष्ट्र नावाचं राज्य आणि पुणे नावाचा जिल्हा या पुणे जिल्ह्यातून वाहणारी जुळजुळ वाहणारी इंद्रायणी नावाची नदी त्या इंद्रायणीच्या वास्तव्याला एक छोटस वसलेलं देहू गाव त्या देहू गावामध्ये अवतार कार्यासाठी आलेला महात्मा या विश्वाने ज्यांना जगद्गुरु अशी पदवी बहाल केली अशा कोटीतला साधू माझ्या बाबाजी चैतन्यांच्या मालिकेतील एक अग्रगण्य विभूती हो या विश्वाने ज्यांना जगद्गुरु पदवी बहाल केली वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगतवंदनी तुकोबराय या तुकोबरायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी त्यांच्या शिष्यांपैकी त्यांचे एक पट शिष्य आमच्या अहिल्यानगरचं वैभव पारनेर निवासी पिंपळनेर नावाचं गाव आणि त्या पिंपळनेर निवासी हो सद्गुरुनिष्ठ निळोबराय या निळोबरायांचा 4 चरणाचा अभंग तुम्हा 2 चरण असणाऱ्या मायबापांच्या सेवेसाठी उपस्थित केला आहे विठाला सेवेला सुरुवात करण्याआधी थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे असा तो सालाबादाप्रमाणे दरवर्षी चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व नवनाथ ग्रंथ पारायण आणि दत्त पौर्णिमेच्या पर्व काळावरती हा या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि त्या दोन्हीही औचित्य साधून या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या या सप्ताहाचं वर्ष मला वाटतं 16 का 15 16 वर्ष आणि या 16व्या वर्षातली 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा
माझ्यासारख्या एका सर्वसामान्य लेकराकडे आलेली आहे आणि या अभंगासाठी घेतलेला, या कीर्तनासाठी घेतलेला अभंग निळोबारायांचा आहे. आणि निळोबाराय याच्यातून मी जन्माला आल्याच्या नंतर, हो, या मनुष्य योनीला जन्माला आल्याच्या नंतर मी काय केलं आणि काय करायला पाहिजे याचं यथार्थ वर्णन या अभंगात करतात. विठ्ठल या परिसराचं नाव काय? नाथनगर ना? नवनाथ मित्र मंडळ भक्त परिवार, सर्व मित्र परिवार भडगाव गिरणा पुलाजवळ या नाथांच्या मंदिराच्या प्रणांगणामध्ये नाथांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला हा परिसर आणि तुमचं भडगाव जिल्हा जळगाव, बरोबर आहे, खानदेश, हो, या परिक्षेत्रामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचं आयोजन करणारी सगळी ग्रामस्थ मंडळी, कोणी एकट्याने केलेला नाही, बरोबर आहे की नाही? हो, सगळ्यांना थोडी थोडी मदत करून या कार्यक्रमाचं, या हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं. असे तुम्ही वडगाव ग्रामस्थ आणि या ग्रामस्थांमध्ये प्रत्येकाने थोडी 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 मदत काहीतरी केली, अशी ज्यांचा या कार्यक्रमामध्ये खारीचा वाटा आहे. म्हणजे किती जरी आपण काम केलं, किती जरी काही जरी केलं, बरोबर आहे की नाही? हो, तर पोटात भरतं का आम्हाला जोर, आमच्या इकडे नगरकडे मध्ये पोटात भरतं का आम्हाला जोर, बरोबर आहे की नाही? हो, असं ज्यांनी तुम्हाला आम्हाला 7 दिवस ज्यांनी अन्नदान केलं, भूक भागवली तुमच्या आमच्या पोटाची, ज्यांनी तुम्हाला पकवान रोज एक एक प्रकारचे खाऊ घातले, बरोबर आहे की नाही? हो, असे असणारे संत भोजन ज्यांनी दिलेलं आहे ते श्री हरिभक्त परायण पिंटू भाऊ मराठे भाऊ या भाऊंनी याच्यासाठी, या सप्ताहासाठी अन्नदान केलंय. आणि तुम्ही गायक वादक गुणीजन मंडळी, त्यामध्ये गायनाचार्य अमोल महाराज असतील, रवींद्र महाराज असतील, कैलास महाराज, संजय महाराज, भट्टू महाराज, शांताराम महाराज, आबा, गणेश भाऊ, संजय भाऊ, टिलू भाऊ, साई महाराज आणि असं का, बर, पारेश्वर भजनी मंडळ, हो, समस्त या भजनी मंडळ सात संगतीला आहे. मृदुंगमणी सुंदर आहेत, गायक वादक सुंदर आहेत, सिस्टीम सुंदर आहे, मंडप सुंदर आहे, तुम्ही ऐकणारे सुंदर आहेत. हो, मी जे बोलणार आहे ते सगळं आणि सगळं रेकॉर्डिंग करून घेणारे शूटिंग वाले दादा ते पण सुंदर आहेत, सगळेजण सुंदर आहेत. फक्त माझ्याकडून काही चुकलं तर मला माफ करा. माझी तुमची काही कोणाची ओळख नव्हती, पण आमच्या ज्येष्ठ गुरु भगिनी हरिभक्त परायण सौभाग्यवती धनश्रीताई शिंदे यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा योग आला. या पवित्र आत्म्यांची सेवा करण्याची मला संधी मिळाली. तुमच्या गावचं वैभव, तुमच्या भजनी मंडळातील एक सदस्य आमचे रितेश भाऊ असतील, यांचा माझा पण परिचय त्यांनी आणि ताईंच्या माध्यमातून तुमच्या गावाचं दर्शन घेण्याचा मला योग आला, बरोबर की नाही? हो, तुमची आणि माझी काही ओळख नव्हती, पण सांगायचं जर झालं तर मीठ कुठून मिळतं? समुद्रातून. मीठ समुद्रातून मिळतं आणि कैरी कुठे येते? कोकणात, बरोबर आहे की नाही? किंवा कैरी शेतामध्ये येते, मीठ समुद्रात, बरोबर आहे की नाही? पण त्या दोघांची ताटातूट झालेली होती आणि ती एकत्रीकरण केलं कुणी? सुग्रणीने. लोणच्या या नात्यानं समुद्रातलं मीठ, शेतातली कैरी आणि कुंभार काका पासला घडा, लोणचं या नात्याने एकत्र आला. तस तुम्ही आपण सर्व या भगवंताच्या नामस्मरणासाठी, नामस्मरण करण्यासाठी, बरोबर आहे की नाही? तुम्ही आपण, मला जर मी तर म्हणजे लोणचं, चटकदार लोणचं या रूपाने तुम्ही आपण सर्वजण एकत्र झालो आणि याचा आनंद लुटतोय. हो, तुमच्या सर्वांच्या चरणी कुणाचं नाव घ्यायचा राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या सर्वांच्या चरणी मस्तक टेकवतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला परवी झाली आत्मा राम हृदयाली, सद्गुरूने कृपा केली निज वस्तू पैदाविली. त्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबरायांचे शिष्य आमचे पिंपळनेर निवासी निळोबराय सांगतात, भाऊ बरं झालं, बरं झालं. काय झालं बरं? तर आत्माराम माझ्या हृदयामध्ये आले. हो, बरोबर आहे की नाही? ज्या टायमाला संत दुरोक्ती करतात, ज्या टायमाला संत दोनदा सांगतात त्याला दुरोक्ती म्हणतात, आणि ज्यावेळेस दुरोक्ती करण्याची वेळ येते
तिथं काहीतरी महत्वाचं काम असतं, बरोबर आहे की नाही? हो. मग आपण घरामध्ये डबल शब्द वापरतो ना, बरोबर आहे की नाही? प्रत्येक जण, माझ्या साधू संतांनी तर भरपूर वेळा डबल शब्द वापरले, भरपूर वेळा. किती उदाहरणं देता येतील. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. गोविंद गोविंद दोनदा बोलले, पण मना लागलिया छंद तिथं दुरुक्ती माझ्या साधू संतांनी केली. परत पुढे पाहायला गेलं तर माझ्या जनाबाईने डबल दुरुक्ती केली. देव आहे देव आहे, एकदा सांगून नाही थांबत जनाबाई. हो, जनाबाई दोनदा सांगते देव आहे. हो, दोनदा सांगून नाही, त्यांना पण नाही जमलं. प्रत्येक साधू संतांनी दोनदा 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 सांगितलं. पण हे जीवन ऐकलं का? होय, जीवन ऐकलं का? जरा बोलत चला. तुमची इकडे वाट विचारल्यावर सांगतात का न विचारता सांगतात? बोला बरं पटकन. हा, विचारल्यावर, बरोबर आहे की नाही? आता हे गायक भाऊ इथं उभा आहेत ना, हे जर या समोरच्या वाटाला उभा राहिले आणि प्रत्येक जो माणूस येईल त्याला सांगत राहिले, हा उजव्या हाताला जाणारा रोड आहे ना, हा पाचोऱ्याला जातो, आणि इकडे जाणारा डाव्या हाताला जाणारा रोड हा पारोळ्याला जातो. असं जर सांगत जर राहिले तर लोक काय म्हणतील हो यांना? गारटल्या काय तुम्ही सगळ्या? होय, तर बोलत चला. काय म्हणतील बरं यांना? ह्यो घनचक्कर बुवा दिसतोय, डोक्यात लागलाय, याला पहिले दवाखान्यात न्या. कोण कोण म्हणत बरं? कोण नाही म्हणत. अहो, इथं बसलेलं एक सुद्धा पण म्हणल्याशिवाय राहणार नाही. सगळा समाज म्हणेल. काय म्हणेल? यांना येड लागलंय, यांना येड लागलंय, बरोबर आहे की नाही? यांना कोणी विचारलं नाही, यांनी वाट सांगितली तर यांना येड म्हणलं, बरोबर आहे की नाही? साधू संतांनी किती जणांना विचारलं होतं? होय, संतांना किती जणांनी विचारलं? माझ्या साधू संतांना कोणीच विचारलं नाही, पण सांगितल्याशिवाय राहिले का? नाही राहिले. येतो हिताचा कळवळा, जीव तुटे तिरा तिरा, जीव तुटे तिरा तिरा, जीव तुटे तिरा तिरा. येतो हिताचा जीव तुटे तिरा तिरा, जीव तुटे तिरा तिरा, जीव तुटे तिरा तिरा. येतो हिताचा कळवळा, जीव तुटे तिळा तिळा. माझ्या साधू संतांना कळवळा आला तुमचा राजांनो. माझ्या साधू संतांना कुणीच भक्तीची वाट विचारली नाही, तरी माझ्या साधू संतांनी भक्तीच्या वाटा सांगितल्या, बरोबर आहे की नाही? जशी तुकोबारायांनी विचारलं, काय भक्तीच्या त्या भक्ता मजा दाबाव्या. हो, आपण इथं बसलेल्या मंडपातल्यांनी कुणी कुणी विचारलं बरं महाराज लोकांना भक्तीच्या वाटा विचारल्या? होय, चापाती चोर. होय, आपण विचारलं नाही, पण साधू संतांनी सांगितल्याशिवाय राहिले का? नाही. साधूचा अवतार कार्य याच्यासाठी झालेला आहे, जे तुम्हाला मला जे कळत नाही ते साधू संत सांगतात. हो, माझे साधू संत वर्णन करतात. बाप दाखवावा आईनं, देव दाखवावा संतानं. लहान मुली जन्माला आल्याच्या नंतर त्याला आपला बाप, आजी, काका, चुलता, पुतण्या कोणी माहित नसतं. त्याला बाप पहिल्यांदा दाखवते. कोण? आई. का पोराला पहिले कळते आई? बाप. कळतो का? नाही. मग बाप दाखवला पोराला कुणी? कुणी दाखवला? आईनं, बरोबर आहे की नाही? देव पण तर दाखवायला पाहिजे की नाही? लोक म्हणतात आमच्या मनाचाच देव देव सगळा. हो, जसं तुमच्या दीड दंडेच्या प्रपंचामध्ये बापाची ओळख करून द्यावं लागते. या 3.5 हाताचा नरदेव मिळालेला आहे, याच्यात माझे तुकोबाराय सांगतात कोणीतरी ओळख करून द्यावी की नाही? होय, द्यायला पाहिजे की नाही? कारण हा मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला अनमोल मनुष्य जन्म मिळालेला आहे. हो, हा कधी जाईन याचा सुद्धा भरवसा नाही. कधी जाईन माहिती का कोणाला भरवसा आहे का याचा? नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, बरोबर आहे की नाही? प्रमाण सगळ्यांना पाठ आहेत. कारण शास्त्र सांगतं राजांनो, या मनुष्य जन्माला आलात ना, 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. 3 लक्ष देऊन ऐका बरं. मनुष्यत्व दुर्लभ सांगितलंय, मोक्षत्व दुर्लभ सांगितलंय, आणि संत भेट दुर्लभ सांगितले.
संत वाङ्मय सांगतं मनुष्यत्व दुर्लभ आहे. हो, मनुष्य जन्म मिळणं फार दुर्लभ आहे, फार. का कटाळी न्याय पावला हा देह, न घडो उपाय घडो आले. जसा आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा तुम्हाला आम्हाला हा नरदेह सापडलेला आहे. हा नरदेह मिळणं खूप अवघड आहे. हो, आपण जन्माला आलो कशासाठी आलो माहिती का? कशासाठी? केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले. उपदले गेले ऐसकीती, उपदले गेले, उपदले गेले. माझ्या साधू संतांनी पहिलं उत्तर दिलं. कशासाठी आलो होतं? केले कर्म झाले त्याची भोगाले. म्हणजे केलेलं कर्म आहे ते भोगण्यासाठी तुम्ही आपण जन्माला आलेलो आहे. तुम्ही म्हणताल कसं? बरोबर आहे की नाही? तुम्ही शेतकरी आहेत काय? शेतकरी होय? जातीवंत शेतकरी आहेत काय? तुमच्या आमच्या घरामध्ये पोत्यामध्ये जेवढी ज्वारी भरून ठेवलेली ती ज्वारी जिवंत आहे का मेलेली आहे? बोला पटापटा. जिवंत आहे. बरोबर आहे की नाही? तुमच्या घरामध्ये जे डब्यामध्ये शेंगदाणे भरले ते जिवंत आहेत का मेलेले आहेत? आजपर्यंत लई कीर्तन ऐकलीत, लई गंज. भाऊ किती कीर्तन ऐकलीत माहिती का? धबधबा पाहिला का? धबधबा, त्या धबधब्यावरून एक धार पडते आणि ती ज्या दगडावर पडते ना त्या दगडाला गल पडते आणि ती शेवाळत. काय शेवाळत? ती गल पडलेली दिसत नाही पण शेवाळने ती गल पण झाकून जाते. दगड मात्र झिजतो पण जसं तसं दिसतो. त्याला काय म्हणतात माहिती का? त्याच्यावर काय आलंय? काय येत? शेवाळ. त्याच्यावर जर पाय पडला तर पाय घसरतो. घसरतो का नाही? होय. तशी कीर्तन ऐकून ऐकून आहे ना कान पर शेवाळीत माहिती का? तरी अजून अक्कल जागेवर येईना. तरी अजून कीर्तन डोक्यात बसाना. कीर्तन म्हणजे काय? कीर म्हणजे अंधार आणि तण म्हणजे शरीर. या शरीरातला, या तण रूपी शरीरातला कीर रूपी अंधार काढून टाकणे याला म्हणायचं कीर्तन. विठाला विठाला असं कीर्तन ऐकायचं. हो, कीर्तन छाटछूट ऐकायचे नाही, अजिबात नाही. हो, तुम्ही भिंती कशामध्ये बांधता बरं? होय, सिमेंट बांगल्यातच बांधता. पण ती बांधण्यासाठी काही यंत्र असतं की नाही? काय वापरतो बरं? गुन्ह्या वळबा वापरतो की? हा, बरोबर की नाही? हो, तुमची एक 100 ते 150 वर्षाचं घर, एक बिल्डिंग बांधण्यासाठी प्रत्येक विटेला वळंबा लावतं की नाही? हा, मग मनुष्य जन्म मिळाल्याच्या नंतर जीवन जगत असताना वळंबा लावला पाहिजे का नाही? हा, 1.5 दमडीची भेतड बांधायला वळंबा आहे. परमार्थ कशात पाहिजे? बोलत चला कशात पाहिजे? वळंब्यातच पाहिजे. आणि तो वळंबा कसं कीर्तन ऐकायचं आणि कसं जीवन जगायचं एकाच अभंगात माझे नाथ बाबा सांगतात. पैठण नावाचं तीर्थक्षेत्र आणि त्या पैठण मध्ये जन्माला आलेले माझे माऊली शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात. सगुण चरित्र परम पवित्र सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावी आधी बंधावी, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगे देवा संगे सुखे डोलावे, जेणे करोनी अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, जेणे करोनी अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, आयसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची, आयसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. ही कीर्तन मर्यादा कुणाच्या घरची आहे? संतांच्या घरची. ही हा हा हो हो ही परंपरा कुणाच्या घरची? बुवांच्या घरची. विठाला विठाला. संत कुणाला म्हणायचं? त्याची संत त्याची संत त्यांचं हेत विठ्ठले. हो, नेनती काही टाना टोना एका नाम स्मरणा वाचून या. हो, त्याला संत म्हणायचं. आणि हा अभंग डोक्यात ठेवायचा कोणता? जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची. आणि अशी संतांच्या घरची परंपरा आहे. हो, मग तुम्हाला परमार्थ इतरल्या नारदाच्या गादीवरच्या महाराज लोकांकडे करून बघून करायचा का माझ्या साधू संतांनी जे लिहून ठेवलेली जी वचन आहे
हो त्या वचनाकडे पाहून करायचं आहे ज्याचा त्याने ज्याचा त्याचा वळंबा ज्याच्या त्याच्या भिताडीला लावायचा विडाला विडाला आपला विषय कुठून बाजूला गेला होता होय कुठून गेला होता विडाला विडाला ज्वारी जिवंत हो ज्वारी जिवंत आहे का हो अशा ऐकणारे पाहिजे ती ज्वारी जिवंत आहे का मेलेली जिवंत आहे तुम्ही जिवंत आहेत का मेलेले हा जिवंत आहे कळत आहे का मी जिवंत आहे होय जिवंत आहे कळत आपल्याला नाही आपण पण जिवंत आहेत पण आपण जिवंत आहेत का मेलेले आहेत हे आपल्याला नीट कळना हो खरंच कळना प्रत्येक साधू संतांनी त्याच्यासाठी वळंबा लिहून ठेवलेला आहे वळंबा जी साधू संतांची जी मुखा वाटून जी शब्द बाहेर आलेली आहेत ती शब्द म्हणजे या मनुष्याला घडवण्याचा वळंबा आहे वळंबा हो ती ज्वारी जशी जिवंत आहे हो तसं आपण पण जिवंत आहे ती ज्वारी पेरली तर ती उगवते की नाही केले कर्म झाले इथून आपण सुरू झालो होतो बरोबर नाही हो ते केलेलं कर्म आहे ते भोगाला येतं ती ज्वारी जशी जिवंत आहे ती जिवंत ज्वारी माग पेरलेली आहे बरोबर आता जी पेरणार आहे आता जी पेरलेली शेतात ती काढल्याच्या नंतर पुढचं करून ठेवलंय का सगळं खाता कोलभर का व्हायना ठेविता का नाही कोलभर काढून ठेवणं ते सध्याचं कर्म करणं पेरणं म्हणजे भविष्यातलं करून ठेवणं आणि जे पेरलेलं म्हणजे ते मागचं फेडणं केले कर्म झाले त्याची भोग आले ते भोगायला आलेले उपजले मेले आयसे किती असं किती ज्वारी आल्या किती मेल्या हो आणि जी ज्वारी जर ती ज्वारी जर आग्नीत जर घातली तर तिचं काय होतं होय लाई होती ना एवढे कसे काय वाटते तुम्ही ती ज्वारी जर आग्नी कुंडात जर घातली माझे माऊली ज्ञानोबा सांगतात बाजूने केली लाई बाजूने केली लाई आम्हा जन्म मरण नाही हो ती ज्वारी जर अग्निकुंडात जर घातले तर माऊली ज्ञानोबा सांगतात मग अग्निकुंडे बीजे घातली जी अंकुर दशे मुकली ती फळतेची नमजार पिली शुभा शुभे ती अग्निकुंडात जर का बीज जर का घातली तर ती नाही होते आणि मग ती जर पेरली तर उगवते का नाही आणि ज्वारी अग्निकुंडात घातल्यानंतर ज्वारीचे काय होते नाही होते पण काही ज्वारी अशा आहेत त्या किती जरी अग्निकुंडात घातल्या आणि किती जरी घोळ्या तर त्यांची लाई बनत नाही त्यांना तुमच्या इकडे काय म्हणतात हा काकर आमच्या नगरी भाषेत कुच्चर म्हणतात कुच्चर अशा कुच्चर ज्यावर किती ज्यावर सांगा बाई तो अग्नीत बोल कोणत्या अग्नीत लाकडाच्या नाही माऊली ज्ञानोबा सांगतात ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळी तले कर्माशे घे हो ज्ञानाग्नीच्या जर मुखात जर एकदा जर तुम्ही जर गेलात जन्म नाही रे हानिक तू का म्हणे माझी भाग ती ज्वारी नंतर पेरा पण ती उगवल्याशिवाय उगवत नाही आणि जर कच्ची जर ज्वारी जर पेरली तर उगवल्याशिवाय राहत नाही तशी 3.5 हाताची ज्वारी जर अग्निकुंडामध्ये जर घातली ज्ञान अग्निकुंडात जर घातली तर परत माझे तुकोबराय म्हणतात परत जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाग
मग या ज्वारीला कळायला पाहिजे आपण कुठं जायला पाहिजे. कोंबडीच्या पुढं पाडायचं का आग्नीच्या कुंडात पाडायचं हे कोणी कोणी ठरवलं पाहिजे. ज्या त्या ज्वारीने ठरवलं पाहिजे. पण अशा बऱ्याच ज्वारी आहेत. एका ज्वारीला म्हणलं बाई येत काय कीर्तनाला होय. ती ज्वारी म्हणली बाई नको तू अशीच काकडत बस घरी. जर तू जर मोक्ष जर मिळाला नाही नागनी कुंडात जर पडली नाही तर उभ्या हयातीमध्ये काहीच कमवलं नाही. जन्मा येऊन काय केली वा मुद्दाला गमविली हो. आणि इथं काकडली तर जमन 2 तास. पण 84 लक्ष योनीमध्ये उकडू 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 मारायची बारी आहे. आणि त्या उकडण्यातून जर सुटायचं जर असेल तर इथं काकडावं लागेल. विठाला विठाला जन्माला येण्याचं कारण आहे. मागचं कर्म शिल्लक राहिलं की जन्माला यावं लागतं. बरोबर आहे की नाही. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. नरदेहा येवोनी हानी केली. पाप आणि पुण्य समान झालं की जन्माला यावं लागतं. कर्म शिल्लक राहिलं की जन्माला यावं लागतं. वासना शिल्लक राहिली की जन्माला यावं लागतं. जन्माला येण्याची कारण एवढी आहेत. आणि या जन्म मरणाच्या दुःखामुळे तुम्ही आपण बेभान झालेलो आहे. त्या दुःखामुळे काही सुचेना हो. आता मस्त गोड वाटतंय सगळं. पण जन्म मरणाचे एवढं भयंकर दुःख या जीवाच्या मागे कोणतं नाही. कोणतंच नाही बरं अजिबात नाही हो. इथं सुख वाटत असेल हे सुख नाशिवंत आहे. सुखाचे 3 प्रकार पडतात. एक नाशिवंत सुख आहे, एक ब्रह्म सुख आहे आणि एक भक्ती प्रेम सुख आहे. ते पहिलं सुख म्हणजे ते नाशिवंत सुख नश्वर सुख आहे. ते कोणतं माहिती का. ते विषय सुख. विषय ओढी भुलले जीव सांगा यांची कोण करील कीव. बरोबर आहे की नाही हो. हे हा जीव या विषयामध्येच सुख उपभोगतोय. त्याच्यातच सुख शोधतोय. पण ते सुख त्याच्यात सुख मिळत नाही हो. सुखाची व्याख्या जर तुम्हाला जर विचारली तर तुम्ही म्हणता बाबा गाडी असावी, बंगला असावा, माडी असावी, पोरं असावे, नोकरी असावी, पैसा जमीन जुमला असावा याच्यात सुख वाटतं. पण माझे साधू संत म्हणतात राजांनो याच्यात सुख नाही बरं अजिबात नाही. भाग्य तरी नये पुत्र दारा याला भाग्य म्हणू नये. याच्यात सुख मानू नये. निकट वास बरा संता पायी हो. कारण जीवनामध्ये जे मिळणार आत्ताचं जे सुख आहे हे नश्वर सुख आहे. बाबा तुम्हाला मुलं किती आहेत. अरे बापरे नाही मी फक्त पोरच विचारली 2. बरोबर आहे की नाही. झाले तेव्हा किती आनंद होता बरं. नाही जेव्हा झाले तेव्हा किती आनंद होता. घ्या पेढे कशाचे शामराव पेढे. पोरगे झाले घ्या पेढे. पोरगे झाले घ्या पेढे. बाबा एवढा थाटात होता एवढा आयटीत होता. एक मुलगा झाला पाहिला बाबाने त्याच्या वाजून एवढे पेढे वाटले. किती काय काय खरीच वाटले काय वाटलेच नाही. नाही वाटले होय हो. ते पारमार्थिक असावे त्यांना माहिती आहे सुखनाश्वर आहे. आमच्या गावामध्ये एका माणसाने पोराच्या वाजता एवढे पेढे वाटले एवढे पेढे वाटले एवढे पेढे वाटले हो. बेभान होता 2-4 दिवस. आणि ते पोरग जरा मोठं झालं. पोरग हाताखाली आलं आणि जसं हाताखाली पोरग आलं का बापाला हाताखालूनच काढायला लागलं हो. 1 बाटली 2 गल्लास. शनिवार कमाई रविवार खाल्लास. दर रविवारी बापाला हाता घालून काढायचं. म्हणलं काका हो काका तेव्हा किती पेढे वाटले होते तुम्ही. 4 दिवस पेढे वाटत होता. त्याच्या वाजना एवढे पेढे वाटले. आताची काय गंमत आहे सध्याला. आता तुम्हाला रेटून काढले. आता किती वाटता. तू म्हणतो भाऊ आता पेढे काय वाटतो. इथं पेढा खायला पैसा नाही तर वाटायचं लांब राहिलं. ते नश्वर सुख आहे. विठाला विठाला त्या सुखाचा नाश होणार आहे. ते सुख एक ना एक दिवस नाश पावणार आहे. पण हे परमार्थिक जे सुख आहे ना हे सुख वाढत जाणार आहे. प्रपंचात कसं सुख आहे सांगू का दादा हो. तुम्ही जिलेबी खाता की नाही. जिलेबी हो. जिलेबीच्या दुकानात जायचं. तो बाबा जिलेबी तळतो आणि जिलेबी तळल्याच्या नंतर पाकात जिलेबी घालतो. बरोबर आहे की नाही हो. जिलेबी पाकात घातली की त्या जिलेबी पाकात सोडून देतो आणि बाहेर हात काढतो. आणि बाहेर हात काढल्याच्या नंतर काय करतो माहिती का. पाण्यामध्ये हात तो धुतो. कशातला हात
पाकातला हात काढतो आणि जिलेबी धुतो आणि जिलेबी धुतल्या त्या पाण्यात धुतो आणि पाण्यातला हात बाहेर काढतो फडक्याला पुसतो. हो, जेवढा हात त्या पाण्यामध्ये धुतलाय का जिलेबीतला का पाकातला काढून जेवढा पाण्यात धुतलाय ना तेवढं सुख या प्रपंचात आहे. आणि जेवढी जिलेबी त्या पाकात मूर्ती का नाही तेवढं सुख माझ्या परमार्थात आहे. विठाला विठाला ते आपण सुख उपभोगायला पाहिजे. कोणतं? जिलेबी जशी पाकात आहे ना पडून राहीन तये ठाई उगाच संतांची पायी पडून तिथंच राहीन मी. आणि काय करण माहिती का? कायम भजन करीन, कायम भजन करीन. वास्तविक पाहायला जर गेलं तर देहच भगवंताने कशासाठी दिलेला आहे? हो, प्रत्येक कीर्तनामध्ये मला वाटतं सप्त्यामध्ये 8 दिवसामध्ये किमान 4 ते 5 वेळा प्रमाण होत असेल. बरोबर का? मृदुंग मध्ये होत. हो, भगवंताने देह भाजनासाठी दिला. किती जणांनी भाजनासाठी वापरलं बरं? किती जणांनी वापरला? मी म्हणलं की नाही, ऐकून ऐकून ऐकणाऱ्याचे कान शेवळून गेले सगळे, शेवळून. हो, मळ चढलाय त्या कानात, मळ ऐकून ऐकून. तरी सुधारायला तयार नाही समाज. देवे दिला देह भजना गोमटा. लोकांनी भजनासाठी नाही वापरला. कशासाठी वापरला? भोजनासाठी. नित्य उठोनिया खावयाची चिंता. हो, महिला मंडळीला विचारला, आता जेवलेत ना तुम्ही? जेवण करून आल्या का? होय. तुमच्या घरी डोक्यात विचारत असेल आता जेवले पण सकाळी काय करावं, कोणती भाजी करू, आहे का नाही डोक्यात? सकाळी जेवले, दुपारी डोक्यात येतं संध्याकाळी काय करायचं, संध्याकाळी डोक्यात येतं सकाळी काय करायचं. चलू दे रात्रंदिवस, परमार्थ कधी करायचं. भाज्या डोक्यात घुमत्यात नुसत्या भाज्या, त्याने भेजा खराब झालाय भाज्याने. विठाला भेजा जर नीट जर करायचा असेल तर माझ्या तुकोबारांचा गाथा वाचा. तो गाथा वाचला की माता नीट राहतोय. विठाला विठाला. पोट लागले पाठीशी हिंडविले देशोदेशी, हित भर पोटासाठी पहा केवढी आटाटी. मावश हो, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? होय मावश हो, विचारू का? तुमच्या गावामध्ये असं कधी ऐकायला आलंय का? आमकी आमकी मावशी न खाता मेली तरपडून तरपडून. खाऊन बऱ्याच जणी मेले असत्या, लय मेले नाही फुटले असते खाऊ खाऊ. बरोबर आहे की नाही? शुगरनी गेली, अटॅकनी गेली, अजून कोणत्या रोगानी गेली. पण असं कधी ऐकलंय का न खाता एखादी मावशी मेली? हा, अहो कवर खाताय नुसतं नुसतं खायचं 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 खायचं. एक दिवस जायचं. अहो जायचा विचार तुमच्या डोक्यात आहे, पण तरायचा विचार आहे का कोणाच्या डोक्यात? अजिबात नाही. माझ्या साधू संतांच्या डोक्यात तरायचा विचार. माझे तुकोबाराय सांगतात, तरावया युक्ती असे तुका नाम नौकेत बैसे. ज्याला तरुण जायचंय त्यांनी नामरूपी नौकेमध्ये बसायचं आणि ऐल तीराची नौका पैल तीराला लावायची. हो, नाम नावाच्या नौकेमध्ये बसायचं आणि ते नाम ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी 3.5 हाताची नौका तरल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. असं मनुष्यत्व दुर्लभ आहे. मनुष्य जन्माला आलोत कशासाठी? मागचं केलेलं पाप फेडण्यासाठी, मागचं केलेलं कर्म फेडण्यासाठी. मागची अनंत जन्मामध्ये वासना उपभोगली, अनंत जन्माचे कर्म, अनंत जन्माच्या वासना, त्याचं गाठोडं घेऊन तुम्ही आपण जन्माला आलेलो आहे. आणि ते गाठोडं मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर सोडायचं आणि त्या गाठोड्याची वाट लावायची. हो, प्रवासामध्ये जर शिदोरी जर घेऊन गेला तर ती शिदोरी वाटेमध्ये तरी खाता नाही तर घरी गेल्यावर फेकून देता इटली तर. बरोबर आहे का नाही? हो, जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, या प्रवासामध्ये कर्माची आणि वासनेची शिदोरी बांधून आणलेली, गाठोडं बांधून आणलेलं आहे. आणि ते गाठोडं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रवास चालू आहे. पण एका तरी साधकाला असा मनामध्ये प्रश्न उद्भवावा किंवा त्याच शिदोरीचा मला नाश करायचा आहे, ती शिदोरी मला खायची नाही, आणि जर खाल्ली तर परत ती ओकायची नाही. खाल्ली तर परत ओकायची नाही. म्हणजे एकदा मी कर्म जर केलं
तर ते कर्म मला लावून घ्यायचं नाही. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पणची फेकून द्यायची. आणि जर शिदोरी जर ठेवली तर ती काय करायची? फेकून द्यायची. अनंत जन्माचे कर्म आणि अनंत जन्माच्या वासना उपभोगत आलेलो आहेत. या अंतकरण वृत्तीवर अनंत जन्माच्या कर्माचे संस्कार तुमच्या आमच्यावर झालेले आहेत. आणि ते घेऊन तुम्ही आपण जन्माला आलेलो आहेत. तुम्ही म्हणता ते आम्ही कसे घेऊन जन्माला आलेलो आहेत सांगू का तुम्हाला? होय, माऊली ज्ञानोबरायांची फार सुंदर उभी, खूप सुंदर माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाये ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार उपभोगात असो किंवा वारंवार भोगी जात असो. हो, अनादि संसार मालेच्या टाइमी नित्य विषय भोगलेत आणि ते विषयांची माळ घेऊन विषयांचं गाठोड घेऊन या जन्माला आलो. आणि जन्माला आल्याच्या नंतर हे अर्जुना काय कर, तू माझ्याकडे लक्ष दे. हे अर्जुना तू म्हण हे मीच करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे का ते. तू माझ्याकडे लक्ष दे आणि माझ्याकडे लक्ष दिल्याच्या नंतर तुझ्या त्या कर्माच्या शिदोरीची वाट लावून टाक. पण तुम्हाला आम्हाला कर्माची शिदोरीच कळना कोणती. तुम्हाला तरी वाटतंय का मागच्या जन्माचं कर्म वासना घेऊन जन्माला आलोय? वाटतंय का तुम्हाला? अरे मावशाऊ अगं बोला ग बोला जरा. होय, वाटतं का तुम्हाला? पुरुष मंडळी वाटत? काय केलं होतं मागच्या जन्मात? आम्हाला काय माहिती? मी तुमचं भविष्य सांगायला आलो. मला माहिती ना तुम्ही काय केलं होतं. हो, मला भविष्य कळतं. ज्याला ज्याला पाहायचं असेल ना त्यांनी कीर्तन झाल्यावर भेटा मला. मी सांगतो तुमचं भविष्य. तुम्ही मागच्या जन्मामध्ये काय केलं होतं ना ते मी तुम्हाला सांगतो ना. त्या सांगायसाठीच आलेलोय. मावशो पोराला जन्म दिलेत काय तुम्ही? आया झालेत का तुम्ही? आया होय, आया होय झालेत ना आया? हा, आता कसे बरं तुमचे चेहरे खुलले? कर्म वासना पर कोमेजून गेले होते, परिमळ गेली ओस फुल टीटी तसे चेहरे झाले होते. तुम्ही मुलांना जन्म दिलेले की नाही? जन्म हो. आपल्या घरामध्ये जर मुलगा जर जन्माला आला तर त्याला भेटण्यासाठी पाहुणे येतात की नाही? होय, तुम्ही गेलते का नाही भेटायला कोणाला? का सारे चिगाटेत गेलते भेटायला? हो, भेटायला गेल्याच्या नंतर जातानी त्या बाळाला काय काय नेता बरं? आंगड, टोपड, तूप, रवा, काजू, बदाम, खारीक, खोबरं, डिंक सगळं सांगत बसू. एवढं नेता कुणाला नेता बरं? बाळाला. किती लाभाड आहेत तुम्ही बाया, खरं सांगा बरं. बाळाला नेता का बाळाच्या आहे ना? बाळाच्या आहे ना. भेटायला कोणाला चालल्या? असं नाही का बंद खोलीत धरून हाणावं चाललं. इथं जितक्या लाभाड बोला तर तुम्ही हा माझ्या समोर आता मला लाबाड बोलल्या, घरात काय बोलत नसतील का? आणि लाबाड बोलल्यामुळे जन्माला आलो. विठाला विठाला हो, विनोदाचा भाग सोडून द्या. विनोदावारी बोललो. मावशो एवढं भेटायला जातो आपण, बरोबर आहे की नाही? एवढं सगळं साहित्य नेतो कोणाला भेटण्यासाठी बाळाला. पण बाळाला याच्यातलं काहीच लागत नाही. सगळं आपण बाळाच्या आईला देतो. मग माझी ताई काय करते, ते बाळ याच्यातलं काही खात नाही म्हणून हो त्या बाळाला भेटते. आणि त्या बाळाला त्याच्या आईकडे देताना किंवा परत घराकडे निघताना माझी ताई काय करते, पाकिटाची चैन खोलते आणि त्याच्यातून पैसे काढते. काढता की नाही? दिलेत का नाही लोकांच्या लेकराला पैसे? दिल्यानं वाढतं, देत जा. सप्तेत पण देत जा, प्रत्येक धर्म कार्यात देत जा. आपल्याला जेवढं मिळालंय ना त्याच्यातलं थोडा का व्हायना दान पुण्य केलं पाहिजे. जेवढा माल आपल्याला मिळतोय, जेवढा पैसा आपल्याला मिळतोय, तेवढा भगवंताच्या सत्कारणासाठी, सत्कर्मासाठी, नाम यज्ञासाठी दिला पाहिजे. दान जर दिलं तर वाढतं, बरोबर आहे की नाही? लंका सोन्याची होती, औषधाला शिल्लक राहिली नाही, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे किती जरी धन असेल तर तेवढं जाणार आहे. आणि ते धन जर पवित्र जर करायचं असेल तर दान धर्म करत जा. म्हणून मंडपात बसलेली सप्त्यासाठी पण दान करीत जा. अजून ज्यांनी दिलेले नसते त्यांनी पण अजून काही दिवस शिल्लक आहे देऊन आपलं पुण्य कर्म वाढवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ती ताई
पाकिटाची चैन खोलते आणि त्या बाळाच्या हातात काय करते? कितीची नोट? कितीची नोट? तुम्हाला काय द्यायचे काय लगेच? जरा 500ची म्हणा ना. हो, त्या बाळाच्या हातामध्ये एखादी नोट देते आणि त्या बाळाच्या हातात नोट दिली की ते बाळ जाम पकडतय. काय? नोट. त्याच्या आईने जर हिसकून जर घेतली ती नोट फाटन पण निघत नाही. मग तुम्ही मला सांगा, त्याच्या हातामध्ये नोट दिली, हे कोणत्या जन्माचे संस्कार आहेत बरं? होय, तुम्ही तर म्हणले आम्हाला नाही आठवत आम्ही काय केलंय. हे जाम पकडलं होतं सगळा संसार, तेच कर्म घेऊन जन्माला आलो. आणि पैसे सुद्धा त्याला त्याच्या आईने आजीने कानात सांगितलं का, बाळ्या अरे जाम पकडून ठेव रे, तुझी आई घेईन पैसे. सांगितलं कोणी नाही, तरी त्यांनी जाम पकडली. हो, हे माझं पकडणं शेवटपर्यंत माणसाला सांगितलं, शेवटच्या श्वासापर्यंत. आता तरी पुढे हाच उपदेश करू नका नाश, आयुष्याचा सकलाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. हे राजा, तू शुद्ध हो, देवाचं भजन कर, पण प्रपंचातून मन बाहेर निघलं नाही, परमार्थाकडे वळालं नाही. जाम पकडून ठेवलं सगळं आणि ते कर्म घेऊन जन्माला आलो. त्या बाळाच्या हातात नोट दिली की त्याने जाम पकडून ठेवली. हे मागच्या जन्मीचं कर्म आहे, त्या कर्माची शिदोरी. आणि या जन्माला आलात ना, ती शिदोरीची वाट लावायची, सगळं सोडून द्यायचं. काही जरी केलं तरी कसं राहायचं? हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले, आईसे ज्याने जाणीतले तो सुटला गा. हो, हे मीच माझ्या हातून झालंय, पण मी काहीच केलं नाही, असं कर्म करायचे. पुढे जाऊन चला, तुम्हाला ज्या वेळेस बाळ झालं, ज्या टायमाला तुमच्या पोटाला मुलगा मुलगी आली, त्या टायमाला त्या ताईनं ते बाळ स्वच्छ करून तुमच्या मांडीवर दिलं आणि सांगितलं, हे ताई, याला आता स्तनपान कर. सांगितलं की नाही? स्तनपान कर. हो, माझ्या ताईनं ते बाळ हातात घेतलं आणि उराशी लावलं आणि त्याला दूध पाजायला लागली. हो, त्या ताईने किती वेळा कानात सांगितलंय, हे बाळा वड 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 वड, लवकर दूध वड वड. सांगितलं का? नाही. घटा 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 वडायला लागलं. हे पण ते जन्मातले संस्कार आहेत. होय, या असे संस्कार घेऊन जन्माला आलो आणि या संस्काराची, या कर्माची वाट लावायची. हो, ते अज्ञान, त्या अज्ञानाची वाट आणि मोक्षाचा थाट, याच्यासाठी हा नरदेह मिळालाय. विठाला असा जन्म बघा. जर वाट जर लावायची असेल तर परत मिळत नाही. असा अनमोल देह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे. मनुष्य जन्म अनमोल आहे. हो, मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. मनुष्यत्व दुर्लभ आहे. मुमुक्षत्व म्हणजे मला मोक्ष मिळावा, मला सुख प्राप्त व्हावं, मी सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त व्हावं, या अशा मोक्षाची तीव्र इच्छा मनामध्ये उत्पन्न होणं आणि बाहेर त्या सुखाचा शोध घेत फिरणं, याला म्हणायचं मुमुक्षत्व. अवघड आहे मुमुक्षत्व. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. हो, काही खंडे येईल कर्म, या कर्माचं खंडन कशानं होईल? ते जाम पकडलेली नोट आणि पटापटा पटापटा ओढत होतो ते दूध, या कर्माचं खंडन कशानं होईल? काही खंडे येईल कर्म, हे कर्माचं खंडन कशाने होईल? तुम्ही मला सांगा. याला म्हणायचं मोक्षत्व. आणि त्याच्यानंतर संत भेट दुर्लभ सांगितलेली आहे. हो, साधू सहसा मिळत नाही बरं, संत जीवनामध्ये येणार नाही. हो, आमच्या सारखे कीर्तनकार बुवा येतील जीवनामध्ये, पण संत नावाची जात जन्माला येत नाही. ज्या वेळेस या जीवाकडून निष्काम कर्म आणि निष्काम उपासना या जीवाकडून घडते, त्या टायमाला संतांची भेट होते बरं. जरा ध्यान देऊन ऐका. हो, त्यामुळे निष्काम कर्म, दान पुण्य करत जा. हो, व्रत वैकल्य उपास तापास करा, पण हे कशासाठी करायचे? माझ्या जीवनामध्ये संत भेटावे. मेरी तार प्रभु से जुड़ गई, ऐसा कोई संत मिले. हो, माझी तार त्या भगवंताला जोडून देईन असा कोणी मला संत मिळावा, याच्यासाठी निष्काम कर्म करायचं. हो, जे हे चालू आहे ना आता, हे निष्काम कर्मामध्ये बोलतो बरं. आणि असं निष्काम कर्म
निष्काम उपासनाच्या वेळेस फळाला येते, मग त्या टायमाला संतांची भेट होते. माझे तुकोबराय म्हणतात, माझं निष्काम पुण्य फळाला आलं, पुण्य फळाले बहुत दिसा फळाला येते आणि ते पुण्य फळाला आलं की माझे तुकोबाराय म्हणतात, मी जन्मोजन्मामध्ये भरपूर पुण्य केलं, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि ती कृपा केल्याच्या नंतर माझं पुण्य फळाला आलं आणि साक्षात निर्गुण निराकार असणारा भगवंत सगुण रूप शरीर धारण केलं, हाडा मासाचा देह धारण केला आणि माझ्या जीवनामध्ये श्री गुरु म्हणून माझ्या जीवनामध्ये आला. हो, ही पुण्य फळाची खूण आहे. कारण संत सांगतात, देवाची ते खून आला ज्याचे घरात त्याच्या पडे चिरा संसाराशी. हो, देव घराला आलेली काही चिन्ह आहे, काही खाना खून आहे. हो, मला सांगा बरं, देव कुठे आहे? येऊ का मी झोप घेऊन? तुम्हाला कळलं ना का माझं बोलणं? होय, शूटिंग वाले काका, पहिलवान बनण्यासाठी काय खायला पाहिजे? बदाम काजू. हा, काजू बदाम. बदाम काजू आणि मुरमुरे कुरकुरे वडापाव भजे खाल्ले तर होईल. पण काळी पहिलवान, बरोबर का नाही? चांगला जर पहिलवान जर बनायचा असेल, आखाड्यातला जर बनायचा असेल तर काय खावं लागेल? काजू, बदाम, तूप, मनुके, अंजीर. हो, पण ते खाल्लं तर पाचवावं लागतंय, बरोबर आहे की नाही? हो, मी जे बोलतोय ना, हे कुरकुरे मुरकुरे नाही, तुम्हाला खिदळ खाना ऐकायची सवय लागलेली, खिदळ खाना. हो, कीर्तन कसं झिंगिनांग चिकिनांग पाहिजे, 2 तास बोवानी असे माणसं खेळवायला पाहिजे, चांगल्या कडक कडक नोटा पाळवायला पाहिजेत, असा बोवा लागत तुम्हाला, बरोबर का नाही? हो, असं पाहिजे. तुम्हाला सांगतो राजांनो, हा जन्म मिळालेला आहे, परत मिळणे याचा भरोसा नाही. मिळालेल्या जन्माचं सार्थक करून घेणं आपल्या हातात आहे. हो, हे जंक्शन स्टेशन आहे. जसं तुमच्या स्टँड वरून निघणारी गाडी परत स्टँडला येत नाही, येते काय परत नाही येत, तसं ही गाडी निघलेली आहे, परत इथं येईल याचा भरोसा नाही, जाती. हो, ती परत कुठं फिरेल याचा भरोसा नाही. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, काजू, बदाम, मनुके, अंजीर असं जरा खात जा. असा पैलवान बांधतात, असा पैलवान बांधतात. जन्म मरणाचा किती खेळ खेळू द्या, पण जिंकल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 देव 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 देव. जगामध्ये उलट आलाय देव देवाला. देव कुठे सांगा बरं? अय माणस, देव कुठे? हा, कुठं? हृदयात दाखव बरं. हृदयात आहे. पैसे आहेत का ताई तुझ्याकडे? पैसे आहेत? किती आहेत? 500. दाखव बरं. काढले पाकिटातून. देव आहे हृदयात. कुठे? दाखव ना. कसे बोटाने दाखवू तुला रे, कसे बोटाने दाखवू तुला, कसे बोटाने दाखवू तुला रे, कसे बोटाने दाखवू तुला, अनुभव गुरुचा बोला, अनुभव गुरुचा बोला, कसे बोटाने दाखवू तुला रे, कसे बोटाने दाखवू तुला, कसे बोटाने दाखवू तुला रे, कसे बोटाने दाखवू तुला. देव हृदयात आहे, पण दाखवता येतो का? नाही. पण नाही का? हाय बाबा, तुम्ही कीर्तनाला आले का तुम्हाला आणलं? हा मावसा? हो दादा, त्यांचा मला आवाज आहे ना. तुम्ही कीर्तनाला आले का तुम्हाला आणलं कोणी? आले? खरंच आलो का? जाताना याचा भरोसा आहे का? मग काय बोलले तुम्ही आलो?
असा लबाड परमर्थ चालू आहे सांगा. तुम्ही कीर्तनाला आले नाही, तुम्हाला आणलंय. हो बर मला हे सांगा बरं, दिसतोय हो बुवा का बोलतो तो बुवा? होय तुम्ही तर बोलायचेच बंद झाले. तुम्ही उद्या धनश्री त्याला म्हणतात कुठून आणलं होतं गो कालचं गाबड? हा दिसतो तो बुवा का बोलतो तो बुवा? दोघांचं तिघांचं सरकार चाललं तर कसा खेळ खंडोबा घालाय बघितलं? जन्म मरणाचा आयुष्याचा खेळ खंडोबा व्हायचा, एकच उत्तर पाहिजे. हे म्हणले मला कीर्तनाला आणलं, ह्यो दिसतो तो बुवा का बोलतो तो बुवा? सांगा लवकर. दिसतो तो बुवा. याच्यातला जर प्राण जर निघून गेला तर दिसणाऱ्या बुवाला 3 तासाच्या आत खडकाला नेऊन पेटून द्यायचं. बरोबर का नाही? मग आता सांगा बरं, दिसतो तो बुवा का बोलतो तो बुवा? दिसतंय ते काय? दिसतंय ते काय? हे म्हणतात मड. तुम्ही सगळेजण कोणाच्या नादी लागलेत? माड्याच्या म्हणाला, माड्याच्या नादी लागले. त्याच्यामुळे ताळमेळ जमाना. ज्या दिवशी बोलणारे बुवाच्या नादी लागतात पुढे जाऊन बोलू का? अरे मावशो, तुमच्या पांडीवर 4 वर्षाचा मुलगा आहे, तुमचं प्रेम त्याच्या आत्मावर का देहावर? उगाच कीर्तनाला आले बाई आज. एक तर बाबा नाही तर एक तर बाई, दोघच धरले. सांगा बरं. हो तुमच्या मांडीवर 4 वर्षाचा मुलगा आहे, तुमचं प्रेम त्याच्या आत्म्यावर का देहावर? आता तर तुम्ही बोलायचे बंद झाले. हो तुम्ही आत्मप्रेमी आहात, देहप्रेमी नाही. तुमचं प्रेम त्याच्या देहावर नाही, त्याच्या आत्म्यावर आहे. का तर ते 4 वर्षाचं लेकरू कर्मधर्म संयोगानं होऊ नाही ते तसं घडलं आणि ते अचानक पोराचं जाणं झालं. हो तुम्ही त्याच्यावर प्रेम करत होता, ते पोरग तुम्ही पुरून टाकलं का मांडीवरच कायमचं घरात ठेवलं? पुरून टाकलं की नाही? हो मग तुम्ही प्रेम करत होते ते कशावर करत होते? आत्म्यावर. आम्ही आत्मप्रेमी आहेत, आम्ही आत्मप्रेमी आहेत, आम्ही देहप्रेमी नाहीत. हो त्या आत्म्यावर जे प्रेम कसं करायचं हे सद्गुरूच्या माध्यमातून कळतं बरं. हो त्या आत्मालाच देवांचं देव म्हणायचं. मोठा देव दुसरा तिसरा कोणीच नाही. एका हरी आत्मा सगळ्यांचं पाठ आहे. वाया तू दुर्ग मन घाली मन, दुसरी तिसरीकडे मन घालू नको. आत्माच देव आहे. बरोबर की नाही? सगळ्यांचा देव 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 चाललाय, पण कोणाला देव दाखवता येत नाही. हो पण त्याच्यासाठी काहीतरी खून पाहिजे. खुनीशिवाय दाखवता येत नाही. भरपूर बाया, एका नवरदेवा नवरीचं लग्न जमलं आणि ती नवरी 5-25 पोरींमध्ये फिरत होते आणि नवरदेव 4-5 पोरं घेऊन उभा होता. तर नवरदेव सांगतोय तो ती बायको आहे माझी, तो ती बायको आहे. 5-25 पोरी होत्या. ते पोरं म्हणते तू काय बिघाडला काय? 3 करून नीट खून सांग. तो सांगतो तिच्या माग डोक्याला लाल कलरचं मोठं रबर आहे, रबर. ती माझी बायको आहे. जसं रबर वस्तू निर्देश केलं हो तसं माझ्या साधू संतांनी तुम्हाला आम्हाला काहीतरी खून दिली. एका जनार्दनी सापडली खून, कल्पना अभिमान हरी झाला. ती खून हाताला यायला पाहिजे, ती खून. हो त्याच्याशिवाय मिळत नाही. बरं बाबा तुमच्या गावामध्ये एखादा नवीन कीर्तनकार, नवीन गायक, नवीन वादक, एखादा नवीन पाहुणा आला, तो त्याच्या मार्गाला परत लागताना तुम्ही त्याचा काय घेता? होय काय घेता? फोन नंबर घेता की नाही? हो तुमच्याकडे नवीन पाहुणा आला तर जाता क्षणी तुम्ही त्याचा फोन नंबर घेता, पत्ता घेता. तुमच्या गावामध्ये नवीन गायक आला तर तुम्ही त्याचा फोन नंबर घेता, पत्ता घेता. तुमच्या घरी जर नवीन जर अनोळखी पाहुणा जर कधीच्या पहिल्या वेळेत जर आला तर तो जाताना तुम्ही त्याचा मोबाईल नंबर, पत्ता घेता. तुमच्या सप्त्याला 16 ते 17 वर्ष झाले,
17 वर्षामध्ये किती कीर्तन ऐकली? होय, कीर्तन झाल्यावर सांगतो महाराज आम्ही तुम्हाला, बरोबर की नाही? भरपूर कीर्तन ऐकली, प्रत्येक जणांनी आला देव 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 सांगून गेला. पण भाऊ होय, त्या देवाचा फोन नंबर किती जणांनी सांगितला? त्या देवाचा पत्ता किती जणांनी सांगितला? होय, भेटला का असं देवाचा फोन नंबर आणि पत्ता सांगणारा? हा, त्याला डायरेक्ट काय 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 ज्याच्या जवळ जे साधन आहेत त्यांनी काढा, मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करा, पेनानं वहीवर टिपून घ्या, देवाचा फोन नंबर सांगतो. हो, तो फोन नंबर डायल करायचा आणि तो फोन नंबर डायल केल्याच्या नंतर भगवंताला फोन लागतो बरं. हो, पण फोन लावताना त्या फोनला चार्जिंग आणि रेंज पाहिजे आणि बॅलेन्स पाहिजे. चार्जिंग, बॅलेन्स आणि रेंज जर नसेल तर फोन लागत नाही. हो, हा मोबाईल आहे, हा 3.5 हाताचा, याच्यात चार्जिंग पाहिजे, निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेची चार्जिंग पाहिजे आणि बॅलेन्स. बहुत सुकृताची जोडी, मागचा बॅलेन्स पाहिजे, मागचा तेव्हा मिळतो. या भगवंताचा फोन नंबर टिपून 15 15 421 हा भगवंताचा फोन नंबर आहे. किती? 15 15 421. आज पण डायल केला तर लागतो. तुमचा आमचा फोन आहे, त्या फोनवर 9 आकडे दाबले आणि शेवटचा आकडा 2 आहे, त्याच्या जागेवर 3 जर दाबला तर ती बाई तिकडून सांगते, भाऊ अय भाऊ तुझं चुकलेलं आहे, जरा तपासून घे रे. सांगते का नाही? किती जणांजवळ बरोबर देवाचे फोन नंबर आहेत? नसतील तर टिपून घ्या. 15 15 421 हा देवाचा फोन नंबर आहे, भगवंताचा. हा डायल केल्याच्या नंतर आज पण फोन लागतो. संध्याकाळी घरी जायचं आणि जरा विचार करायचा, आज महाराजांनी फोन नंबर सांगितलेला आहे. घरी गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी काढायची, ज्ञानेश्वरीत मधला 15 अध्याय काढायचा, 15 क्रमांकाचा श्लोक काढायचा आणि 144 क्रमांकाची ओवी काढायची. ती ओवी काय सांगते जरा नीट विचार करा. तो भगवंताचा फोन नंबर आहे. ती ओवी सांगते, ये रवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे ऐशी, जी बुद्धी स्फुरे हरनिशी ती वस्तू मिगा. हो, ती वस्तू मी आहे, भगवंत तिथं आहे आत. जी बुद्धी स्फुरे हरनिशी हेरवी सर्वांच्या हृदय दिशी. माझे माऊली ज्ञानोबराय म्हणले, हो मी मृदुंगमानेच्या हृदयामध्ये आहे आणि गायकाच्या हृदय रूपी मंदिरामध्ये नाही. असं म्हणले का? ते नाही म्हणले. ते म्हणले मी सगळ्यांच्या हृदय रूपी मंदिरामध्ये आहे. हो, हे माऊली सांगतात. हा नरदेह मिळाल्याच्या नंतर निळोबराय म्हणतात, बरं झालं मी दुसऱ्या तिसऱ्याच्या जन्माला गेलो नाही. हो, आत्माराम दुसरीकडे कुठं पण गेले असते, पण दोनदा दुरुक्ती करतात, भाऊ माझं बरं झालं. काय झालं? आत्माराम दुसरी तिसरीकडे न जाता कुठं आले? अभंगाचं पहिलं चरण.
वर्णन करतात. बरवे झाले आत्माराम हृदय आले. हो द्वंद्व दुरोक्ती करून सांगतात बरं झालं काय बरं झालं आत्माराम हृदय रूपी मंदिरामध्ये आले. मग माझा असा प्रश्न आहे, होते म्हणून आले का नव्हते म्हणून आले? हा होते म्हणून कुठं होते बरं? अहो मंदिरात आले म्हणतात, ते काय म्हणतात बरवे झाले आत्मा. बरं तुम्हाला असं नाही करायचं, पुढे जाऊन सांगतो. हा बुवा तुमच्या बडगावला आला होता म्हणून आला का नव्हता म्हणून आला? कुठं होता बरं? नगरला. आता तुमच्या डोक्यात आलं की नाही? हा कुठं होता? नगरला होता. मग निळोबा नाही म्हणतात बरवे झाले. जसा बुवा तुमच्या भडगावला आला तसे आत्माराम हृदय रूपी मंदिरात आले. बर जसा बुवा तुमच्या त्या नगरवरून तुमच्या गावाला आला तसा आत्माराम इथं आला. जसा बुवा तो नगरवरून आला तसा आत्माराम कुठून आला? खाजवा जरा डोकी खाजवा. लय ऐकलंय आजपर्यंत. कुठं होते म्हणून आले? बर साधू संत कुठून आले? साधू संत कुठून आले? आम्ही वैकुंठवासी आलो या आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. साधू संत कुठून आले? होय कुठून आले? वैकुंठातून. साधू संत वैकुंठातून आले. मग साधू संतांना 2 हात 2 डोळे 2 पाय 2 कान 2 नाक सगळं सारखंच होतं. ते वैकुंठातून आले. आपण कुठून आलो? तिथूनच आलो आपण. कुठून? एवढं सांगायला काय बुलडोझर लावायचे होते? बरोबर. वैकुंठ कुठे आहे मला दाखवा. जसं आमचं नगर दाखवता येतंय इथून 200-250 किलोमीटर आहे. वैकुंठ कुठे आहे? अरे गायक वादक वैकुंठ कुठे? ऐकून कान डबडबलेत सगळे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. 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 तुम्ही काय सांगितलं? साधू संत वैकुंठवासी ते आले वैकुंठावरून. आपण कुठून आलो? वैकुंठावरून. मग वैकुंठ कुठे? अरे मावशी वैकुंठ कुठे? करा वर बोट. खालचे म्हणते वर वैकुंठ आहे. वर जायचं आणि वरचे म्हणतात खाली यायचं. वैकुंठ कोणतं नेमकं? वैकुंठ जिथं वयाची भाषा खुंटीत होते त्याला वैकुंठ म्हणायचं. आणि माझे माऊली ज्ञानोबा म्हणतात ज्ञानदेवा पाठ आणि हरी हाच वैकुंठ. हो हा जेवढं दिसतंय ना हेच वैकुंठ आहे. हो आपण याच्यातच होतो. याच्यातून फक्त आणि फक्त आपण या उपाधीचा संघ केला आणि आपण कुठं आलो? या डबड्याचा संघ केला. काड्याच्या पेटीने. हो काडीची पेटी एक आहे, तिला किंमत आहे का? नाही. पण त्या काडीच्या पेटीने डबड्याचा संघ केला, तिला काय आली? बोला 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 बोला. किंमत आली. काड्याच्या पेटीने डाबड्याचा संघ केला. हो त्या आत्मतत्व रूप काडीनं
या डबड्याचा संघ केला म्हणून हिला या उपाधीला किंमत आली बरं. हो ते तत्व तो आत्मा या वैकुंठात होता आणि त्या वैकुंठातला आत्मा या डबड्यात आला, या उपाधीमध्ये आला. हो त्याने त्याची संगत केली. बिस्लरीची बाटली आहे का इथं? कोणाकडे पाण्याची बाटली आहे का? नाही का? जाऊ दे. तुमच्या गावामध्ये बिस्लरीची बाटली आहे का? हा त्याच्या आत काय भरलेलं असतं? पाणी. पाणी कुठं होतं बरं? बरं ते जाऊ द्या, तुमच्या नाही डोके द्यायचं. मला एवढंच सांगा फक्त, नदीचा उगम डोंगरात का समुद्रात? हा डोंगरात. ह्यो तुमचा अज्ञानपणा आणि ह्यो तुमचा प्रपंच आहे भाऊ. हा त्यामुळे म्हणलं कीर्तन आज जरा नीटच आहे का, मला भविष्य कळते. मग कीर्तन झाल्यावर मला भेटा. नदीचा उगम डोंगरात नाही बरं, समुद्रात आहे. आणि जर नदीचा उगम जर डोंगरात जर असला असता तर तुम्हाला दुष्काळच पाडला नसता. एवढं कळतंय का नाही तुम्हाला? बरोबर आहे का? काय मी चुकीचं बोलतो? हो जर नदीचा उगम जर डोंगरात जर असला असता तर दुष्काळ पडला नसता. नदीचा उगम समुद्रात आहे. त्या समुद्रातल्या पाण्याची वाफ झाली, वाफेचे ढग झाले, हवेच्या दिशेने गेले, थंडगार वारं लागलं, पाऊस पडला. पावसाचं पाणी पर्वतावर पडलं. पर्वताच्या वरच्या पाण्याने काय केली? उताराची धाव घेतली आणि समुद्राला मिळालं. वास्तविक पाहायला गेलं तर ते कोण आहे? समुद्र आहे. पण कुठं गेलं? हो मग त्या नदीचा उगम समुद्रात आहे, डोंगरात नाही. हो डोंगरात जर असला असता तर दुष्काळ पडला नसता. आलं का डोक्यात? मला अजून पुढे जाऊन तुम्हाला एक प्रश्न विचारतो. चंद्र उगवतो, सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, सूर्य उगवतो मावळतो, ही गोष्ट खरी का खोटी? हा खोटी? खरी ना? हा परत लावड बोलले, परत लावड बोलले. भाऊ चंद्र उगवत पण नाही आणि चंद्र मावळत पण नाही. सूर्य उगवत नाही, सूर्य मावळत नाही. सूर्य उगवतो आणि मावळतो. ही अज्ञानातली तुमची आमची भाषा आहे. या लहान लेकराला शाळेमध्ये घाला आणि त्या गुरुजी जवळ द्या. तो गुरुजी सांगतो भाऊ हा सूर्य हा पृथ्वी आहे. हा सूर्य एका दिवसाला ती पृथ्वी या सूर्याच्या भोवती फिरते. स्वतः भोवती फिरता फिरता त्या सूर्याच्या भोवती फिरते. म्हणून दिवस आणि रात्र. वास्तविक पाहायला गेलं तर सूर्य मावळत पण नाही आणि सूर्य उगवत पण नाही. सूर्य जागेवर स्थिर आहे. तसं आत्मारूपी जे सूर्य आहे तो जन्माला पण येत नाही, मरत पण नाही. डबड येतं डबड जातं, कर्म येतं कर्म जातं, जीव येतो जीव जातो. आत्मा स्थिर आहे. आत्माला काहीच नाही, पाप नाही पुण्य नाही. तोच देव आहे. पण तो देव आपल्याला दिसत नाही. तो कुणीतरी दाखवून द्यावा लागतो. आणि याच्या पुढे जाऊन बोलू का? तुमच्याकडे कोणाकडे पैसे आहे का? पैसे द्या बरं एखादी नोट. नाही परत घेऊन जा. 500ची असल्या पूर्ण नसती दिली. मला एक उत्तर पाहिजे. याच्यावर गांधीजी किती? धारा नोट दाखवा किती गांधीजी याच्यावर दाखवा. मला एकच दिसतो. कशी अक्कल आहे टकुऱ्यात. याच्यावर गांधीजी दोन, एकच दिसतो. एक पायचा असेल तर असं बघावं आहे का नाही? देव पुढे दिसती 3.5 हाताची नोट आहे. याच्यावर दिसतोय हा वरचा गांधीजी आहे. हा जीवरूप गांधीजी आहे. पण याच्यात आत्मरूप नावाचा एक गांधीजी लपलेला आहे दादा. हो दिसताना एकच दिसतो. दिसताना एकच दिसतो. एक दिसत नाही, एक लपलेला आहे. आणि तो जर दाखवायचा असेल तर उजेडाच्या साह्यानं दुसऱ्या तिसऱ्यानं कोणीतरी दाखवावा लागतो. एक गांधीजी लपलेला आहे, एक गांधीजी गुप्त आहे. फक्त एक गांधीजी दिसतो. हा 3.5 हाताचा गांधीजी दिसतो. पण चालवणारा बोलवणारा जी दिसणारी शक्ती आहे तो गांधीजी याच्यातला दिसत नाही. जसं याच्यातला गांधीजी दाखवण्यासाठी कुणीच तरी हात धरून दाखवावा लागतो, तसं या हृदयरूपी मंदिरामध्ये या नोटेमध्ये आत गांधीजी
हो तो सगळं करतो. पण हा वरचा गांधीजी भांबवला, हा म्हणतो पाकवाज मीच वाजवतो. आपल्यासारखा कोणीच नाही वाजवत. गायक म्हणतो तो वाजवायला लागला पेपण्या पेटी, आपल्यासारखे कोणीच वाजवत नाही. गायक म्हणतो त्याच्यापेक्षा भारी आलाप मला देता येतो. पण हे गायक आणि वादक जेवढं दिसतंय ना, तू काहीच करत नाही अजिबात. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोणाच्या सत्तेने शरीर चालतं बोलतं. ती सत्ता म्हणजे भगवंत आहे. आणि तो गांधीजी म्हणजे न दिसणारा गांधीजी. जसा या नोटेतला गांधीजी जसा तुम्हाला दिसत नाही, तो बघाय करता कशाचा तरी आधार घ्यावा लागतो, तसा हृदय रूपी मंदिरामध्ये भगवंत रूपी वस्तू आहे. मी नाही बोलत. परमात्मा एक आईसे, ती एक वस्तू असे, ती जया दिसे ते ज्ञान असतो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, हो ती ज्ञानाच्या साह्यानं ती वस्तू दिसते. आणि ती वस्तू मला दाखवली कुणी? अभंगाचं दुसरं चरण. सद्गुरूने कृपा केली, सद्गुरूने कृपा केली, अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये निळोबराय सांगतात, सद्गुरूने कृपा केली आणि निज वस्तू पैदाविली. हो ती वस्तू म्हणजे परमात्मा, ती वस्तू म्हणजे देव आहे. परमात्मा एक ऐसे आणि ती एक वस्तू असे. ते हृदय रूपी मंदिरामध्ये राहणारी वस्तू माझ्या श्री गुरुनं मला अनुभूतीला आणून दिली. हो कारण अनुभव तसा येत नाही. बरं विठाला विठाला हो ही वस्तू नोटे म्हणला गुप्त गांधीजी दिसला कोणाच्या साह्यानं? होय कांद्यामध्ये बी आहे का? दाखवा बरं एखादा कांदा आणून. उचकत बसा टरकल सगळे. भेटन का? नाही. मग कधी भेटन? पुण्याच्या इंजिनियर कडे जायचं कांदा द्यायचं, ते देतो बी काढून. मग लावा लागेल त्याला. लावा नाही लागणार, त्याला कापावं लागेल. मग कापलं जर नाही ते जर लावलं तर तो कांदा खायच्या कामाचा नाही, बियाचा नाही. पण त्याला कापला आणि मग लावला की मग त्याला बी येत. हा कांदा कापावा लागतो. देह भावनासती देह भाव टाकती, इंद्रिय विषय विसरती. देह भाव टाकून द्यावा लागतो, तवा याला बी येत. बरं हो तवा याला त्याच्याशिवाय येत नाही. हो त्या कांद्यातलं बी काढण्यासाठी शेतकऱ्याची मदत घ्यावी लागते. शेतकऱ्याकडे जावं लागतं, तवा कांद्यातलं बी दिसतं. दुधातलं तूप काढण्यासाठी सुगरणीची गरज लागते. सुगरणीकडून ते दुधातलं तूप निघतं, काहीतरी क्रिया करावी लागते. तसा हृदय रूपी मंदिरामध्ये भगवंत आहे, पण तो सहसा दिसत नाही. त्याला काहीतरी क्रिया करावी लागते. मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर ती क्रिया करायला पाहिजे. आणि ती जर क्रिया जर केली नाही तर काही उपयोग नाही. हो 11 वाजले, बंद करू का? घेऊ 5-10 मिनिट. किती वेळ घ्यायचा? अर्धा घंटा नाही. मी रोज कीर्तन करतोय. गायक वादक काय म्हणतात 15 मिनिट घेतो फक्त, पण मला ओव्हर टाइम द्यावा लागेल. विठाला विठाला. हो विनोदाने बोललो बरं, तसं काय नाही. कारण माझ्या घरचं काय होय सगळे ज्ञानोबा तुकोबाचं आहे. आणि तुम्हाला नाही द्यायचं तर मग काय घरी भिताडीला वाटायचं का? गायांना म्हशीला द्यायचं का? नाही नाही तुम्हाला आज द्यायचं. बरोबर आहे का?
हो मनुष्य जन्म मिळालेला आहे. तो मनुष्य जन्म मिळाल्याच्या नंतर त्याच्यात सार्थक करून घ्यायला पाहिजे की नाही आपण? होय. त्याचा उपयोग कुठे केला पाहिजे? मनुष्य जन्माचा इथंच केला पाहिजे. बरोबर आहे की नाही भाऊ? परमार्थात राहायचं. पण कसं राहायचं माहिती का? संसारी असावे असोनी नसावे असं राहायचं. तुम्ही म्हणता कसं? चिक्कू खाता का? चिक्कू हा चिक्कू पिकल्याला चिक्कू आणायचा आणि चिक्कू अर्धा कापायचा. अर्धा फोडल्याच्या नंतर त्याच्यातली बी अर्धा चिक्कू घेऊन बाहेर येते का? चिक्कूचा कण तरी चिटकतो का तिला? नाही, अजिबात नाही. शार्प बाजूला येते. तसं चिक्कूत राहायचं. संसार रूपी चिक्कूत राहायचं. बायको सोबत कुकूची काय करायची, पण चिक्कूच्या बीला जशी काही शीत चिटकत नाही तसा या अंतकरण वृत्तीला लागून दी मळ ममतेचा. हे तुमच्यासाठी उदाहरण. मावशा हो, घरी आळूच्या वाड्या करता का? आळूच्या वाड्या रात्री आळूचे पानं तोडून आणायचे 4-5 वाजता आणि ते रात्री पाण्यात टाकायचे आणि सकाळी उठल्याच्या नंतर ते आळूचे पानं बाहेर काढायचे आणि वड्या करायला सुरुवात करायची. ते आळूचे पानं बाहेर काढल्यानंतर किती पावशर पाणी घेऊन वरती येतात बरं? होय. तीळ मात्र तरी पाणी चिटकतंय का? नाही, अजिबात नाही. तीळ भर सुद्धा त्याला पाणी चिटकत नाही. आयुष्य संसारात काढायचं बाबा. आयुष्य त्या संसारात काढायचं. पण आसोनी नसावे राहायचं. हो. तुकोबरायांचा अभंग आहे. मला सुरुवात आठवणा. लागून दी मल ममतेचा. पूर्वार्ध काय आहे त्याला? होय आठवत विठाला विठाला पूर्ण अभंग आठवते, फक्त पूर्वार्ध आठवणार. जाऊ दे. हो असा माणूस ऐकणार पाहिजे. आमचे रुपेश महाराज कुमोद सर आहेत बघा, मास्तर आहेत. पारोळेवरून कीर्तन ऐकायला येत आलेत. आमचे मित्र आहेत. हो ते पण उत्कृष्ट कीर्तनकार आहेत बरं. मला सांगा काय सांगितलं? हो न करी रे संग राई रे निश्चळ लागोनी दी मल ममतेचा. हम आणि मम याचा मळ लागला नाही पाहिजे. अजून पुढे जाऊन सांगतो. तुमच्या घरी संडास आहे का? संडास काय तुम्ही बाय बाय करता रातभर दिवसभर 24 घंटे पोटात वागविता. हाय का विचारलं ते बाय 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 हाय काय घरी? काका आता तुम्हीच मला पाहिजे ते म्हणजे हाय. संडासाचा उपयोग किती वेळ? एक वेळेस करतो. किती टाइम? किती टाइम? तेवढ्या पुरतं म्हणजे 24 तासात किती घंटे? एक घंटे बसले तर मुळ्यात उठायची वारी. किती वेळ? सकाळी 2 मिनिट, सकाळी 2 ते 5 मिनिट, संध्याकाळी 2 ते 5 मिनिट. बरोबर. संडास घर बांधायच्या टायमाला पहिले एक रूम कमी, पण काय बांधायचं? संडास. तुमच्या घरी संडास आहे. त्या संडासाचा उपयोग फक्त गरजेपुरता का विनाकारण? गरजेपुरता. असं कोणी एखादा घनचक्कर माणूस पाहिलाय का? चल भाऊ मला झोप आली, येतो संडासात झोपून येतो? नाही. संडासाचा वापर गरजेपुरताच आहे. फक्त हसू नका, दृष्टांत वजा करा. हे 3.5 हाताचं मिळालेलं आहे ना, 3.5 हाताचं. हो संसारात राहायचं. जसं संडासात बसतो ना तसं फक्त संसारात बसायचं. अंतकरण वृत्तीने तुमची वृत्ती फक्त संडासात जेवढं वेळ शरीर बसतं जातं गरजेपुरतं, तेवढी गरजेपुरती फक्त तुमचं मन वृत्ती या संसारात या प्रपंचात लावायची. आणि उरलेली जसं तुम्ही घराच्या बाहेर राहता त्या संडासाच्या विरुद्ध संडासा व्यतिरिक्त बाहेर राहता, तशी तुम्ही मनाने हो प्रपंचातून सुटले की तुमच्या डोक्यात फक्त पारमार्थ पाहिजे. हो काका, डोक्यात संसार असावा का? संसारात डोका असावा? होय मावशा हो, तुम्हाला प्रश्न आहे. संसारात डोका असावा का डोक्यात संसार असावा? चलू द्या अर्धा तास. तुम्ही बोला ना काहीच. बर मला याचं उत्तर द्या. पाण्यात पडल्यावर पोह का पोहता आल्यावर पाण्यात पडावं?
काय हसाता कस काय तुम्हाला शेवटचा प्रश्न घेऊ मी परत प्रश्न नाही विचारणार आणि मला माहिती तुम्ही मला पुढच्या वर्षी बोलावणार पण नाही कारण आताच तुम्हाला वायतो सोडलंय मी अर्धा घंटा सांगतो अजून घ्या बुवा. नको नको तुम्ही बसलेले मस्त यांना काय मला रोज तेच काम आहे ना तुम्ही म्हणे ना पुढच्या वर्षी पण क्षण भंगूर नाही भरवसा इथं क्षण भंगूर बरोबर आहे का नाही मी काय बोलत होतो तुम्हाला पाण्यात पडल्यावर पोहाव का पोहत आल्यावर पाण्यात पडाव बोला लवकर काय काका उत्तर तुम्ही माईकवर द्या बरं मला उत्तर द्या पाण्यात पडल्यावर पोहत आल्यावर पाण्यात पडायचं मग पोहायचं शिकायचं कुठं ते म्हणले पोहत आल्यावर पाण्यात पडायचं तेच बोलले का नाही मग हा मग हे म्हणले पोहता आले ते पाण्यात पडल्यावर पोहायचं का पोहता आल्यावर पाण्यात पडायचं तुम्ही उत्तर काय देत तुम्हाला पोहता आल्यावर पाण्यात पडायचं पोहायचं शिकायचं पुढं काय वाळूत काय हा काय पाण्यात पडल्याशिवाय पोहता येणार नाही हो तसं संसारी असावे ना असून नसावे त्याच्या भक्ती क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर ही रीत कळते ही रीत माझ्या साधू संतांनी समजावून सांगितली आणि ही जर का साधूच्या मुखातून जर का रीत जर कळाली हो कोणत्याच जीवाचं दुःख वाटत नाही कशात अहम आणि मम जर दोन्ही जर निघून जर गेले तर आसक्ती मुडी सुद्धा कशात राहत नाही आसक्ती जर राहिली नाही तर दुःख राहत नाही हो कारण तुम्हाला सांगतो दुःख जर पाहायला जर गेलं तर कधीपासून आहे माहिती का कधीपासून आहे अनंत जन्मापासून दुःख आहे माझ्या तुकोबरायांना विचारलं दुःख तर तुकोबराय म्हणतात जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा ती मूळच दुःखाचं आहे बीज जर दुःखाचं आहे तर त्याला फळ कशाची येतील सुखाचीच करनी करे फिर क्यों डरे करनी करके पछताए बीज रोए बबुल के तो आम कहां से लाए हो दामुगे बाबळीचे बिया जर लावले तर त्याला आंबे येतील का नाही हो जे पेरलं ते उगवतं तसं आपल्याला काय पेरायचं आणि काय उगवलं पाहिजे ज्याचं त्याने आपण ठरवलं पाहिजे की नाही हो मावशा हो खरेदी केलं कधी सोनं आवडतं काय तुम्हाला अशी कोणती एखादी बाई आहे का मला सोनं आवडत नाही सांगा उद्या मी नगरला जाणार आहे तिथं महिलांना सांगतो आमच्या मावशीला भडगाव मध्ये सोनं आवडत नाही बरं सगळ्यांना आवडतं की नाही होय आवडतं किती आहे तुमच्याकडे घरात ज्वारीची जर भाकरी आवडत असेल पोत ज्वारी घेऊन ठेवता सोनं आवडतं घ्या काय पोत नाही भाऊ गुंज भर घ्यायचं झालं तर 8,000 रुपये लागतात आता सोनं घ्यायला काय लागतंय हो बरोबर आहे की नाही सोनं घेतलं मावशी बरं का सोनं घेतलं आणि सोनं घेतल्याच्या नंतर ते हरवलं किती दुःख होतं हो जेवढा आनंद घेतल्यावर होत नाही ना त्याच्या दुप्पट दुःख हरवल्यावर होत बरोबर नदीचा दृष्टांत माहिती ना तुम्हाला एका बाई नद घेतली आणि नद घेतली नाकात घालायला गेली आणि तिच्या हातातून निसटली निसटून मंगळसूत्रात गुंतली सारं घर चापशी ती सारं घर धुंडाळती हो अशी पास्टवली हाणल्यावर जेवढा राग येत नाही जेवढं चेहरा पडत नाही तेवढा तिचा चेहरा पडला माझी नथ हरवली एक तर माझ्या बाबाकडून नको ते बोलणे देऊन त्याकडून नथ घेतली मी आता ती नथ हरवल्यावर मी काय करू आता माझ्या बाबाला काय सांगू नवऱ्याला काय सांगू नवरा आला तिच्याकडे बघितलं पाडलेला